परमेश्वर के वचन का धन्यवाद हो। और सही में जो बात अभी काका ने पढ़ी है कि बंधनों का एकत्र होना, ओके, मतलब कि हम सब क्या हैं? हम परमेश्वर के पुत्र हैं, तो हम एक दूसरे के भाई हैं। हम सबका एकत्र होना एक तरीके से अभिषेक को लेके आता है, एक तरीके से अभिषेक को लेके आता है। परमेश्वर का अभिषेक होना बहुत ज़रूरी है, उसके लिए एकत्र होना ज़रूरी है। और जब हम एकत्र होते हैं तो वो जो तेल है, जो उसकी अभिषेक है, जो उसका मसाका, वो हमारे सिर से जो उंडेला जाता है, वो हमारे पूरे बदन को छू के हमारे कपड़ों तक नीचे चला जाता है। और ये दिखलाता है उसकी अभिषेकता को, ये दिखलाता है उसकी पूर्णता को, और होने पाए कि हम सब परमेश्वर में अभिषेक होने पाए, हम सब परमेश्वर में अनॉइंट होने पाए। ये बहुत ज़रूरी है कि हम सिर्फ बोले नहीं पर करने वाले बनने पाए। और सही में परमेश्वर का जो वचन है, जो सियोन से है हमारे लिए, वो पूरा होने पाए। आइए हम सब इस बात को ध्यान दें और इस पे चलने वाले होने पाए कि उसकी आत्मा से, जो उसकी पवित्र आत्मा है, उसमें हम भरने वाले होने पाए। और जब हम उसका शरीर इकट्ठा होता है एक साथ, तो उसके अभिषेक में हम बहने वाले होने पाए। आइए हम सब मिलकर प्रार्थना करें। आइए, हालेलुया हालेलुया। महान परमेश्वर यीशु मसीह, हम आपका धन्यवाद करते हैं, आपकी स्तुति करते हैं, आपकी आराधना करते हैं, आपकी प्रशंसा करते हैं। तू राजा का राजा, परमेश्वर पिता परमेश्वर है, और हम कोटि कोटि तुझे आभार प्रकट करते हैं यीशु मसीह। जैसा तेरा वचन में लिखा है कि भाइयों का एकत्र होना कितना बहुमूल्य है, कितना अद्भुत है परमेश्वर पिता। आज जब हम इकट्ठा हैं यीशु मसीह, हम धन्यवाद करते हैं बातों के लिए पिता। ओ परमेश्वर, ये दिखलाता है कि हम तेरे नाम के लिए इकट्ठा हैं, तुझ में मौजूद है परमेश्वर होगा। और हम चाहते हैं यीशु मसीह कि तू हम सभी को अपनी आत्मा की बेदारी से भर दे परमेश्वर होगा। हम सभी को तू अभिषेक कर, उस तेल में तू हमारे को उंडेल दे परमेश्वर होगा, कि तू हम उस पे पूरी रीति से भरने पाए परमेश्वर होगा, वो टपकने पाए हमारे ऊपर से पूरे नीचे तक परमेश्वर होगा। ओ होने पाए यीशु मसीह कि जब वो उंडेला जाता है तो हमारे थ्रू होते हुए वो इस पृथ्वी को परमेश्वर पिता शुद्ध बनाता है परमेश्वर होगा। ओ पिता यीशु के नाम से मांगते परमेश्वर होगा कि हम पूरी तरह से तुझ में पाए जाए पिता। और पिता यीशु के नाम से मांगते हैं कि पिता हम तेरे अभिषेक में बढ़ने वाले होने पाए, हम तेरे अभिषेक में बढ़ने वाले होने पाए, उस छुअर में भरने वाले होने पाए, उस परमेश्वर पवित्र आत्मा के बहुतायत से हम बढ़ने वाले होने पाए परमेश्वर होगा। ओ पिता यीशु मसीह, हम मांगते हैं पिता कि तू अपने हाथों से हमको एक अद्भुत रीति से रख दे परमेश्वर होगा, कि हम बिखरे ना, हम टूटे ना, हम इधर उधर ना भटके, और यीशु सिर्फ तुझ में निगाह रख के, तुझ में अभिषेक होके, तुझ में परमेश्वर पिता अनॉइंट होके आगे बढ़ने वाले होने पाए परमेश्वर होगा। हम धन्यवाद करते हैं हर एक जन को जो यहाँ उपस्थित है परमेश्वर पिता, हम आपके हाथ में सौंपते हैं। ओ पिता सहायता करिए कि हर एक जन तुझ में पाए जाए, तुझ में बढ़े, तुझ में चले परमेश्वर होगा, और तेरे पवित्र आत्मा में बहने वाला होने पर परमेश्वर होगा। ओम यीशु के नाम से मांगते परमेश्वर पिता कि अपनी करुणा अपनी दया से सबको भरने परमेश्वर होगा। और पिता अपने अनुग्रह सिंहासन पे, उस सिय्योन पर्वत पे हमको तू ले चल परमेश्वर होगा, हमको तू ले चल परमेश्वर होगा। हम धन्यवाद करते पिता, धन्यवाद करते पिता। हम आपके हाथ में अपने आप को सौंपते हैं, यीशु के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। किसी की कुछ प्रार्थना निवेदन है? सुमित प्लीज। ओके, सोनाक्षी आज पहली बार आई हैं, आइए हम सब सोनाक्षी का वेलकम करें। और सोनाक्षी जालना से हैं, और उसके लिए भी हम लोग प्रार्थना करेंगे कि परमेश्वर उसको भी आशीर्वादित करें जो वो आज हमारे बीच में यहाँ है। और किसी की? ओके, और रोनी के लिए हम लोग प्रार्थना करेंगे कि परमेश्वर उनको पूरी तरीके से स्पर्श करे, कि वो पूरी तरह से चंगी होने पाए, ठीक होने पाए। आइए हम प्रार्थना करें। हालेलुया हालेलुया हालेलुया। महान परमेश्वर, हम यीशु के नाम से तेरे चरणों पे आते परमेश्वर,
और परमेश्वर पिता तेरे हाथ में समय सुमित को सौंपे परमेश्वर होगा और मांगते हैं कि तू सुमित की सहायता करे। जो कोई उसके मन में दिमाग में बातें परमेश्वर पिता सही रूप से नहीं चल रही हैं, उनको तू दूर कर परमेश्वर होगा और वो तुझ में पाए जाए यीशु मसीह। हर प्रकार की उन बातों को अगर कुछ स्पष्ट रूप से नहीं उसकी जिंदगी में हो रही है तो उसे बता कि उसे कैसे करना है परमेश्वर होगा। अपने ज्ञान और बुद्धि से तू उस बच्चे को भर दे परमेश्वर होगा कि वो तुझे पाया जाए और हर प्रकार की गलत बातों से, हर प्रकार की गलत चुनावों से, हर प्रकार की गलत परमेश्वर पिता बंधनों से, हर प्रकार गलत इंसानों से तू उन्हें दूर रख परमेश्वर होगा। अपने में लेके चल परमेश्वर होगा। उन्हें पाए समेत अर्चना और परमेश्वर पिता प्रज्वल तीनों तुझे पाए जाए परमेश्वर होगा और हर एक बात तुझको भलाई वाली उत्पन्न करने पाए ऐसा पिता उनका जीवन दे दे परमेश्वर होगा। ओ पिता यीशु के नाम से समय सोनाक्षी को आपके हाथ में सौंपते हैं। उस बच्चे के परमेश्वर पिता आप साथ हुई पिता, इसको पिता आशीर्वादित करिए। ओ पिता होने पाए यीशु मसीह की अपनी जिंदगी में आप में आगे बढ़े परमेश्वर होगा और हम परमेश्वर पिता पुत्र आत्मा के नाम से उसको आशीर्वादित करते और चाहते यीशु मसीह तू इस दौर में जब वो बच्चा बड़ा हो रहा है पिता, तो पिता तू अपने में लेके चल परमेश्वर होगा। हर प्रकार की बुराइयों से, हर प्रकार की गलतियों से, हर प्रकार की कमी बीमारी से उसको दूर रख परमेश्वर होगा और बुद्धि ज्ञान से सुधारने परमेश्वर होगा कि वो तुझ में परमेश्वर पिता बहुत आय से बढ़ने पाए। जब इस समय उसका 10th है परमेश्वर पिता, वो सही से पढ़ाई करे और अच्छे मार्क्स लेके आने पाए पिता। वो पिता और 10th परमेश्वर पिता और सोनम भी उसकी भी सहायता करे पिता कि वो भी अच्छी पढ़ाई करे पिता और अच्छे मार्क्स लेके पिता आने पाए परमेश्वर होगा। वो पिता हम आपके हाथ में रोहिणी को सौंपते पिता, होने पाए पिता जो भी उसको अभी भी जो त्रास उसकी बॉडी में है परमेश्वर होगा, यीशु हम आपके हाथ में सौंपते हैं कि वो सारा दर्द, वो सारी तकलीफ उसकी बॉडी से दूर होने पाए। हम धन्यवाद करते कोटि कोटि आपका परमेश्वर होगा कि आपने किस अद्भुत रीति से पूरे परिवार को बचाया परमेश्वर होगा, इतने पूरे से एक्सीडेंट से बचाया परमेश्वर होगा। हम आपका धन्यवाद करते पिता। ओ पिता अपने जो जिंदगी में इसको धन्यवाद करते पिता, चाहते भविष्य तू उसको छू ले पिता कि वो पूरी तरह चंगी होने पाए और तेरे नाम का जयकार करने पाए पिता। हम धन्यवाद करते हैं हर एक जन को जो उपस्थित आपका धन्यवाद करते पिता। आज जो वचन बांटा जाएगा उसको ग्रहण करने की सामर्थ्य हमें परमेश्वर होगा और हम तुझ में पाए जाए और तुझ में बढ़े और सिर्फ तुझ में बढ़े और बढ़ते चले जाए। हम यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ आपण। पुन्हा एकदा देव आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन आलेला आहे आणि मागील दिवसामध्ये केलेल्या त्याच्या अद्भुत चमत्काराबद्दल आणि त्याच्या आशीर्वादाबद्दल आपण देवाला धन्यवाद देतो। सुभाषमध्ये जाऊ आपण स्ट्रेट अवे। मार्क अध्याय 6 वचन 65, मरकुस अध्याय 6 वचन 45, मार्क 6:45। नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही तारवात बसून पलीकडे बेतसेदा येथे जा असे सांगून येशू लगेचच शिष्यांना त्यांच्या पुढे जाण्यास सांगितले। आमेन। ताबडतोब येशूने आपल्या शिष्यांना नावेत बसून त्याच्या आधी बेतसेदाकडे दुसऱ्या किनाऱ्यावरती जाण्यासाठी सांगितले आणि तो स्वतः लोक समुदायाला निरोप देत होता। आज आपण जे वचन पाहणार आहोत ते आपल्या विश्वासणाऱ्या जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या प्रचाराचे शिक्षक आहे कारण की त्याने मला पाठवलेले आहे। आमेन। त्याने मला पाठवलेले आहे। या ठिकाणी पाठवला शब्द दोन प्रकारे वापरला गेलेला आहे। आपण जर पाहिलं, सगळ्यात पहिलं येशूने त्याच्या शिष्यांना पाठवलं। किती शिष्य होते येशूचे? 12 शिष्य होते। तर ताबडतोब येशूने आपल्या शिष्यांना नावेमध्ये बसून त्याच्या अगोदर पुढे पाठवलं। कुठे?
बेत्सदाकडे पाठवलं. पहिलं पाठवलं शिष्यांना येशूने पाठवलं. शिष्यांना पाठवण्यामाग त्याचा हेतू हा होता की मी पुन्हा त्यांना भेटेल, वो फिर से हमको मिलेगा, ये उद्देश था, दोबारा मिलने के लिए. दुसऱ्या प्रकारचे लोक होते, त्यांना पण येशूने निरोप दिला, त्यांना पण येशूने पाठवलं. बायबल सांगतं आणि तो स्वतः लोक समुदायाला निरोप देत होता. दोन शब्द आपण पाहणार आहोत, दो शब्द हम देखेंगे, भेजना और निरोप देणे. पाठवणे आणि निरोप देणे, दोघांमध्ये शब्द आहे. येशूने शिष्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या अगोदर जा, मी नंतर तुम्हाला भेटतो, पण तुम्ही माझ्या पुढे जा. कुठे जा? बेथेस्दा पलीकडे जा. आणि तो जाण्यासाठी समुद्रातून नावेत बसून तो पार करून त्यांना तिकडे जायचं. पण येशू त्या गर्दी सोबतच होता, त्या गर्दीमध्ये होता. हजारो लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती. परंतु त्याला काही सुचना असेल की त्याने त्या गर्दीतून त्याच्या शिष्यांना वेगळं केलं. उस भीड़ से यीशु ने अपने चेलों को अलग किया. हमारा परमेश्वर अलग करने वाला परमेश्वर, तो आपल्याला निवडतो आणि गर्दीतून बाहेर काढतो. परंतु हे निवडणं आणि बाहेर काढणं सगळ्यांसाठी नाही. आमेन. येशूने फक्त त्याच्या शिष्यांनाच निवडलं जे त्याच्या सोबत होते, जे त्याचं काम पुढे घेऊन जाणार होते, ज्यांच्यावरती त्याने विश्वास टाकला होता. आणि येशू नंतर शेवटी म्हणाला क्रूसावरती जाण्या अगोदर की हे पित्या, जे तू मला दिले होते, म्हणजे 12 शिष्य, त्या सगळ्यांना मी काय केलेलं आहे, त्यांचं जतन केलेलं आहे, त्यांना मी राखून ठेवलेलं. केवळ एक यहूदा इस्करियोत, ज्याने येशूला विकलं, ज्याने येशूला धोका दिला, कारण की वचन दिलेलं आहे ते पूर्ण व्हावं म्हणून. तर येशूला माहिती आहे की माझा नंतर माझ्या सेवेचं कार्य, पित्याचं काम कोण पूर्ण करणार आहे? हे 12 शिष्य, ती गर्दी नाही. पण येशू त्या गर्दीमध्ये पण होता. येशू त्या भीड मध्ये पण होता, परंतु त्या गर्दीसाठी नव्हता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. येशू गर्दीत आहे पण गर्दीसाठी नाही. येशू सगळीकडे आहे पण सगळ्यांमध्ये नाही. हालेलुया. येशू सगळीकडे आहे पण सगळ्यांमध्ये येशू नाही. म्हणून येशू गर्दीमध्ये होता आणि त्या गर्दीमध्ये तो खूप बिझी असेल. मग मी कल्पना करतो की येशूकडे लोक प्रार्थना करून गेले आले असतील, येशूकडे लोक बोलले असतील आमच्यावरती हात ठेवा, प्रार्थना करा, किंवा कोणीतरी येशू सोबत काय म्हणतात त्याला स्पर्श करायला कोणीतरी लोक आले असतील. कॅमेरे नव्हते त्यावेळेस, तर लोकांनी सेल्फी घेतली असतील येशू सोबत. पण येशूच्या जवळ यायचं त्यांनी प्रयत्न केला असेल. या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये येशूला वाटलं मला एक महत्वाचं काम करायचं. आमेन. देव त्याच्या निवडलेल्या लोकांचं नेहमी लक्षात ठेवतो. देवाचं लक्ष त्या गर्दीकडे नाही, त्या निवडलेल्या लोकांकडे असतं. म्हणून येशूने त्या 12 शिष्यांना काय सांगितलं की त्यांनी तुम्ही इथून वेगळे व्हा, तुम्ही इथून जा, पुढे जा आणि मी तुम्हाला नंतर भेटतो. आणि येशू तिथेच होता, जमिनीवरती, त्या रस्त्यावरती, त्या गर्दीच्या मध्ये. तर पहिल्या प्रकारचं पाठवलं म्हणजे शिष्यांना पाठवलं, परंतु नंतर परत भेटण्यासाठी की तुम्ही पुढे जा, मी येतो. बरोबर, तुम्ही पुढे जा, मी येतो, आपण एका ठिकाणी भेटू. पुन्हा भेटण्याची खात्री आहे, पुन्हा भेटण्याची गॅरंटी आहे, पुन्हा भेटण्याची प्रॉमिस येशूने त्यांना दिला. परंतु दुसऱ्या प्रकारची लोक पाठवलेले ते म्हणजे गर्दी. तर तो शब्द मराठीमध्ये खूप छान आहे, निरोप देणे. एक शब्द आहे पाठवणे आणि एक शब्द निरोप देणे. निरोप देणे म्हणजे काय? ग्रीक भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो अपोलिओ. अपोलिओ हा शब्द आहे मूळ भाषेमध्ये. त्याचा अर्थ हा होतो सोडून देणे. निरोप देण्याचा अर्थ काय होतो? सोडून देणे. दुसरा अर्थ घटस्फोट देणे.
तिसरा अर्थ रद्द करणे, डिसमिस, रद्द करणे, खारिज करणे. चौथा अर्थ निरोप देणे, कायमस्वरूपी. पाचवा अर्थ पाठवणे, पुन्हा न भेटण्याच्या विचारानुसार. दोन प्रकारच्या लोकांना येशूने पाठवलं. एकाला पाठवलं, कोण होते ते? त्याचे शिष्य होते. पण त्यांना पाठवलं पुन्हा भेटावं म्हणून पाठवलं. पण दुसऱ्या प्रकारची गर्दी होती की ज्यांना तो कधी कदाचित भेटणार नाही, त्याची काही गॅरंटी नाही की तो पुन्हा भेटेलच का काय. आता टाटा बाय बाय, निरोप समारंभ, की आता पुन्हा भेटणार का काय याची काही गॅरंटी नाही. दोन प्रकारच्या लोकांना पाठवलं. लोक समुदायाला निरोप दिला. येशू ख्रिस्ताने काही लोक असा असतात की ज्यांना नंतर भेटण्यासाठी परमेश्वर पाठवतो थोड्या काळासाठी. परंतु काही लोक असे असतात ज्यांना तू फक्त निरोप देतो कारण की ते आता मासे आणि भाकर खाऊन तृप्त झालेले आहेत. ही कोणती गर्दी है? जिन्होंने मछली खा ली और रोटी भी खा ली. चमत्कार आठवतो, 5 भाकरी आणि 2 मासे. किती लोक जेवण घातले? 5,000 प्लस लोक होते. पुरुष फक्त 5,000 होते, स्त्रिया वेगळ्या, लहान लेकर वेगळे, त्यांची गिनती नाही. परंतु बायबल सांगते किती होते? 5,000 होते. या 5,000 लोकांना येशूने सोबत घेऊन चालला. त्या 5,000 लोकांना येशूने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. ओके, भाकर पाहिजे, भाकर घ्या. मासे पाहिजे, मासे घ्या. किती टोपल्या उरल्या होत्या? 12 टोपल्या त्या ठिकाणी उरल्या होत्या. 12 टोटल पचके. तर काही लोक आहे ज्यांना येशू पाठवतो परंतु परत भेटण्यासाठी. परंतु काही लोक आहे की ज्यांना येशू निरोप देतो कारण की आता त्यांच्या सोबत त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यांनी त्याची जबाबदारी निभवली आहे, त्याने त्याचं काम केलं आहे. आज प्रश्न आहे की आपण कोणत्या गटात आहे? मंडळी नात्यात आपण दुसऱ्या गटात आहे की ज्यांना आता येशूने त्यांचे प्रार्थना ऐकलेले आहे, त्यांना भूक लागली होती, येशूने त्यांना भाकर दिली, मासे दिले. किंवा आपण त्या गटात येतो ज्या गटामध्ये येशूने त्याच्या शिष्यांना पाठवलं परत भेटण्यासाठी. चमत्कारिकरित्या लोकांना भोजन त्याने दिलं आणि त्या चमत्कार झाल्यानंतर ताबडतोब येशूने आपल्या शिष्यांना समुद्र ओलांडून बेथेस्दाकडे पाठवलं. म्हणून प्रियांनो, ज्या ठिकाणी चमत्कार होतो ना ती जागा सोडणं कठीण नाहीये. आमेन. ज्या ठिकाणी चमत्कार होतो ती जागा सोडणं कठीण नाही. आपण देहरादून सोडून आलो, मसुरी सोडून आलो, किती कठीण वाटलं आल्यानंतर. टाइम लागला सेटल व्हायला, कारण की ती जागा किती सुंदर होती, ते दिवस किती छान होते, वातावरण किती छान होतं. आणि आता लगेच गरमीमध्ये आपण आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही आल्यानंतर असं वाटलं अजून राहायला पाहिजे होतं जास्त. पण आमच्या पुढच्या प्लॅनिंग वेगळी होती म्हणून यावं लागलं. ज्या ठिकाणी चमत्कार होतो त्या ठिकाणी आपल्याला जाऊशी वाटत. ज्या ठिकाणी आपली साक्ष निर्माण होते, ज्या ठिकाणी देव आपल्याला काहीतरी देऊ लागतो, ज्या ठिकाणी आपली प्रार्थना स्वीकारली जाते, ते असं वाटतं की तीच फिलिंग सतत राहावी, तीच चांगली फिलिंग नेहमी असावी, तो चांगला माहोल नेहमी असावा असं मला वाटतं. परंतु येशूनी सगळी शिष्य चमत्कार एन्जॉय करत होते. वाव, सगळे लोक येशूची जय जयकार करत होते. हे शिष्य पण त्याचे साक्षी झाले, बरोबर की नाही? की कशा प्रकारे येशूनी त्यांना बसायला सांगितलं. 50च्या रांगेमध्ये, 100च्या रांगेमध्ये, गटागटामध्ये बसायला सांगितलं. आणि कशा प्रकारे त्याचं मॅनेजमेंट कोणी केलं? शिष्यांनी केलं. मग शिष्यांना एकदम त्यांची कॉलर टाईट झाली होती. हा आमचा लीडर आहे, आमचा स्वामी आहे, हा आमचा कोण आहे? लीडर आहे, आमचा येशू आहे. आणि त्याच्या हातामध्ये आम्ही किती भाकरी दिल्या? 5 भाकरी दिल्या. त्यांच्या हातामध्ये आम्ही किती मासे दिले?
2 मासे दिले आणि पहा त्याने हात वरती केला, मी त्याला धन्यवाद दिला आणि ताबडतोब काय झालं, सगळे लोक जेवायला लागले. त्या भाकरी 5 होत्या पण संपल्याच नाही. शिष्य हे डिस्कस करतच होते की आम्ही भाकर एक द्यायचो, दुसरी भाकर त्या टोपलीमध्ये ऑलरेडी असायची. आम्ही एक मासा एकाला द्यायचो, दुसरा मासा ऑलरेडी त्या ठिकाणी असायचा. म्हणजे त्या कटोऱ्या, त्या टोपल्या ज्या होत्या त्या खाली कधी झाल्याच नाही. ही साक्ष चालूच होती. हा चमत्कार ताजाच होता. You know? ही वेळ एकदम फ्रेश होती. तरी पण येशूने ताबडतोब एक महत्वाचं काम केलं. ते कोणतं? त्याच्या शिष्यांना त्याच्यातून वेगळं केलं. आमेन. त्याच्या शिष्यांना त्याने ताबडतोब वेगळं केलं. प्रियांनो, चमत्काराचं स्थान सोडणं, ज्या ठिकाणी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात, ज्या ठिकाणी तुम्हाला आदर सन्मान दिला जातो, ते ठिकाण सोडणं अत्यंत कठीण आहे. परंतु येशूला त्याच्या शिष्यांना काहीतरी मोठं द्यायचं होतं, जे 5 भाकर आणि 2 माशाच्या चमत्कारापेक्षा पण मोठं होतं. Praise the Lord. तर ज्यावेळेस देवाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे, तर तो तुम्हाला त्या जुन्या चमत्कारातून बाहेर काढेल. हालेलुया. त्या जुन्या मेंटॅलिटीतून तो तुम्हाला बाहेर काढेल. वो तुमको अलग करेगा कि अब जो गवाही साक्ष पुरानी हो गई है, प्रभु बोलेगा अब नया काम में करने वाला हूं तुम्हारे. मला देव नवीन कार्य करणार. मोठ्याने देव नवीन कार्य करणार. यांच्या जीवनामध्ये पण यांना वाटलं की याच्यापेक्षा आता मोठं काय आहे. 5 भाकरी 2 माशांच्या पेक्षा काय मोठं असू शकतं. पण आपल्याला पण वाटतं की देवाने मला आरोग्य दिलं, देवाने मला माझी प्रार्थना ऐकली, देवाने मला सांभाळलं, याच्यापेक्षा मोठं काय. देव म्हणतो नाही नाही नाही, तुला जे वाटतं की जे काम मी तुझ्या जीवनात केलेलं आहे ते फक्त सुरुवात आहे. प्रेज द लॉर्ड. जी शांती मला आज छोटीशी भेटलेली आहे, देव म्हणतो ती फक्त ट्रेलर आहे. अजून मला काहीतरी मोठं द्यायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, आपण छोट्या छोट्या आशीर्वादामध्ये बिझी व्हायचं. देवाने आपल्याला मागच्या वर्षी चमत्कार केला, त्याच्या मागच्या वर्षी देवाने काहीतरी आपल्याला दिलं, त्याच्यावरतीच आपण थांबायचं नाही, कारण की देवाने काहीतरी मोठं आपल्यासाठी ठेवलं. ज्यावेळेस त्यांना वाटले की आता इससे बड़ा क्या हो सकता है, यही तो सबसे बड़ा चमत्कार होगा जो हिस्ट्री में रेकॉर्ड किया जाएगा. आणि हा इतिहासामध्ये हा चमत्कार रेकॉर्ड झालेला आहे. आपण 2000 वर्षानंतर पण आपण त्याच्यावरती मनन करतो, बोलतो, प्रचार करतो, कित्येक लोक त्याच्यावरती प्रचार करत असतात. देव म्हणतो नाही, तो अनुभव फक्त गर्दीसाठी होता. त्या गर्दीला त्याचा अनुभव घेऊ द्या. त्या गर्दीला त्या ठिकाणाची मेमरी कॅप्चर करू द्या. त्या गर्दीला पोट भरून तृप्त होऊ द्या आणि त्यांना जाऊ द्या. मी त्यांना निरोप देत आहे. आपल्या समाजामध्ये अनेक लोक चर्चमध्ये जातात, अनेक लोक बऱ्याच वर्षापासून ख्रिस्ती, परंतु येशू त्या लोकांना निरोप देतो की तुम्ही आता जा, तुमचं काम संपलं. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पाहू शकणार नाही, देव म्हणतो. पण त्याच्या शिष्याला तो सांगतो, ही तुमच्यासाठी शेवट नाहीये, ही फक्त सुरुवात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपण जर येशूचे शिष्य आहोत, लक्षात ठेवा की त्याचं काम पूर्ण झालेलं नाही तुमच्या जीवनात. माझ्या जीवनात प्रत्येक अनुभव तो देव मला आणि तुम्हाला घेऊन जाणार. नवीन अनुभव तो आपल्याला देणार. आपल्याला वाटलं की आता ती 3 दिवसाची मीटिंग फार छान होती, देव म्हणतो ती फक्त सुरुवात होती. प्रेज द लॉर्ड. जे वचन आपण ऐकलं, सगळ्यांनी मिळून जी संगती आपण केली, आमेन. और जो लोग ऑनलाइन सुनेंगे उनको भी मैं बोलना चाहता हूँ, वो अनुभव केवल शुरुआत थी. परमेश्वर और बड़ा हमारे लिए कुछ कर देगा. आमेन. एक मोठा एक्सपिरियन्स परमेश्वर आपल्याला देणार आहे. सो आपण येशू त्यांना म्हणतो की तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यामध्ये मी तुम्हाला पाठवत आहे, दुसरीकडे मी तुम्हाला पाठवत आहे.
आणि तो आपल्याकडून आपल्या कम्फर्ट झोन सोडण्याची मागणी करीत आहे. आता जो आशीर्वाद आपल्याला भेटला मागच्या हप्त्यांमध्ये, आता त्याच्यामध्ये आपण बिझी राहता कामा नाही. उसमें हमको बिजी नहीं होना है. अब उससे बड़ा क्या हो सकता है, इसकी योजना करना शुरू करें. Praise the Lord. उससे बड़ा अनुभव कौन सा हो सकता है? उससे अलग लेवल अब मेरी बढ़नी चाहिए. ती लेवल जी होती ती सुरुवात होती, बिगिनर लेवल होती, प्राथमिक लेवल होती. आता मला उच्च माध्यमिक लेवल हासिल करायची. ती देवाची इच्छा आपल्या जीवनात. आपल्या जीवनामध्ये पण कम्फर्ट झोन आपल्याला फार कमी सामर्थ्य देऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये कम्फर्ट झोन, आपली आरामदायक जागा, आपल्या नवीन गोष्टी पाहण्यासाठी आपले डोळे बंद करू शकतो. देव म्हणतो त्या शिष्यांना, या लोक समुदायांना माझ्या हातात सोड आणि ज्या ठिकाणी मी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही चालायचं. हा काळ आपल्या आरामदायी स्थितीतून वेगळ्या यांचा काळ आहे की तुम्हाला देव नवीन ठिकाणी पाठवणार आहे. फक्त मासे आणि भाकर वाढवण्यापेक्षा अजून बरेच काहीतरी बाकी आहे, फक्त याच्यासाठी की त्याने तुम्हाला पाठवलेले आहे. हालेलुया. म्हणजे त्याने मला पाठवलेले आहे. तर येशूने काय केले शिष्यांना? मार्क अध्याय 6:45 मध्ये येशूने त्यांना सांगितलं की तुम्ही ही जागा सोडा आणि बेथेस्दाच्या पलीकडे तुम्ही जा आणि मी तुम्हाला नंतर भेटेल. बस एवढाच शब्द दिला, बाकी काही दिलं नाही. तुम्ही जा, कसं करायचं, तुम्ही कसं जायचं तुम्ही पहा. येशूने त्यांना फक्त आज्ञा दिली. येशूने आज्ञा दिली, हे लोक निघाले आणि येशू तिथेच होता. त्या गर्दीला निरोप देत होता, सगळ्यांना टाटा बाय बाय करत होता. सगळे लोक जाईपर्यंत तो त्या ठिकाणी होता आणि येशूने जाणून बुजून हे कृत्य केलं. आता येशूने त्यांना निरोप दिला. येशूने पण आपल्याला पाठवलेलं. प्रेज द लॉर्ड. कोणी पाठवलेलं आपल्याला या मंडळीमध्ये? येशूने पाठवलं. आपल्याला कोणी बोलवलेलं नाही, आपल्याला कोणी भूल थापा दिली नाही, आपल्याला कोणी पैसे दिले नाही, आपल्याला कोणीच मंत्रमुग्ध केले नाही. आपल्याला देवाने पाठवलं. हालेलुया. आपल्याला देवाने पाठवलं. आपलं मन फक्त देवच बदलू शकतो, बाकी कोणीच नाही. सो देवाने ज्यावेळेस आपल्याला पाठवलं, मग त्या पाठवलेल्या लोकांसोबत काय काय होतं, जो लोग भेजे गए हैं उनके साथ क्या क्या होता है, हम देखेंगे. वचन 47. वचन 47. मार्क अध्याय 6:46. संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता. हा. आणि येशू एकटाच जमिनीवर होता. हा. मग त्यांना वल्ली मारणे अवघड जात असे. यस. असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. यस. तर पहाटे 3 ते 6 दरम्यान येशू सरोवरवरून चालत त्यांच्याकडे आला. बस. प्रियांनो, संध्याकाळ झाली. ती होडी त्यांची नाव समुद्राच्या मध्यभागी गेली. कुठे गेली? मध्यभागी गेली. आणि तो येशू एकटाच कुठे होता? किनाऱ्यावरती होता. त्याने पाहिले की हे सगळे लोक वल्ली मारत मारत थकून गेले. का? कारण की वारा त्यांच्या विरोधात होता. रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरती चालत त्यांच्या जवळ आला. शिष्यांना लवकरच स्वतःला आम्ही संकटात पडलेलो आहोत याची जाणीव त्यांना झाली. कशात पडलो आम्ही? संकटात पडले आहोत याची जाणीव त्यांना झाली. वारा त्यांच्या विरोधामध्ये उभा राहिला. रात्रीचा 4था प्रहर होता, दिवस पण नव्हता. तो समुद्राच्या मध्यभागी हे शिष्य होते. प्रियांनो, ही यात्रा आता अडचणींनी भरणार असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला अंधकारामध्ये सापडलेले, आपल्याला असं वाटतं की सगळे काही आपल्या विरोधात चालू आहे. वल्ली मारत मारत, नाव पुढे हाकत हाकत आपण थकून चाललेलो आहोत. इतके व्यस्त आपण झालेलो आहे की ती होडी, ती जहाज बुडू नये यासाठी आपण धडपड करते. प्रार्थना कर, चर्चला जाय, उपवास कर, हे कर ते कर. आपल्याला देवाला स्तुती द्यायला वेळ नाही, देवाला धन्यवाद द्यायला पण वेळ नाही. आपण आपल्या जीवनाची नाव आपण पुढे घेऊन जाण्यामध्ये इतके व्यस्त झालेलो असतो. कुठलेही मधुर संगीत आपलं ऐकायला येत नाही. रात्रीचा कोणता प्रहर आहे? 4था प्रहर.
वारा नावेच्या विरुद्ध दिशेत. येशू जवळपास दिसत नाही राहिला. आमेन. येशू कुठे? लांब किनाऱ्यावरती. जशी ती जहाज त्यांची किनारा सोडली तितकं येशू त्यांना दूर वाटू लागला. आपल्या जीवनामध्ये पण असा वेळ येतो आपल्याला, जो येशू आज आपल्या जवळ होता, असं वाटतं की तो येशू आता फार लांब उभा आहे माझ्यापेक्षा. आणि जितकी जहाज तुमचं समुद्रामध्ये जात, तुमची नाव समुद्रामध्ये येईल मध्यभागी, तितकं येशू तुम्हाला नाहीसा दिसेल. तितकं वाटेल की येशू आता फार लांब गेलेला आहे. आणि काय दिसणार? काय काय पाहणार तुम्ही? वारा, विरुद्ध दिशेने येणारा आंधी, तुफान, समुद्राच्या लाटा तुम्हाला दिसताय. तुम्हाला काय दिसतंय? काही दिसत नाही. सगळीकडे अंधार दिसतो. सगळीकडे जिकडे पहा तिकडे काय? अंधार. किती लोकांचं जीवन असं वाटतं कधी कधी. जिकडे पहा चारों बाजूला काय? अंधार आहे. जहां देखो वहां पे अंधेरा है, कुछ नहीं दिख रहा है. जी शिष्य आहे ते पण अंधारातच आहे. माझ्या बाजूची लोक पण अंधारामध्ये. एक पण उजेडात नाही, सगळेच अंधारामध्ये आले. येशू जो दिसत होता काल, आज दिसत नाही, कारण की त्याने तुम्हाला पाठवले. हालेलुया, आमेन, हालेलुया. हालेलुया. क्योंकि उसने तुम्हें भेजा. तो यह अनुभव बेकार का नहीं है. ते वारा, त्या लाटा उगाचच तुमच्या जीवनात येत नाही. देवाने तुम्हाला पाठवलेले. हे स्वतःहून गेले नव्हते त्या ठिकाणी. हे म्हटले नव्हते की येशू आम्हाला इथं करमत नाहीये, आम्हाला दुसरीकडे जायचं, असं बोलले का? हे ते एन्जॉय करत होते. येशू त्यांना म्हणाला, जाणून बुजून तुम्ही जा, तुम लोग जाओ. आपण येशूने निवडलेलं आहे म्हणून त्याच्या राज्यामध्ये आलो. आपला निर्णय नाही. बायबल सांगतं, तुमने मुझे नहीं चुना, मैंने तुम्हें चुना. आपल्याकडे एवढी बुद्धी नाही की आपण देवाची निवड करावी, कारण की आपण चुकीचीच निवडतो. नाही, आपण जग निवडतो. आपण जगातल्या वाईट गोष्टी पहिला आपण निवडतो. जे नाही करायचं ते पहिला आपण करतो. पण देव आपल्याला बुद्धी देणारा देव. आज जर आपलं जीवन परिवर्तन झालेलं आहे, त्याचे मागे कारण परमेश्वर. हालेलुया. जर देव तुमचं मन परिवर्तन करत नाही, कोणीच मन परिवर्तन करू शकत. जर देव माझ्या बुद्धीचा ताबा घेत नाही, मी माझ्या बुद्धीला चालू शकत नाही. माझी बुद्धी कुठे कोणत्या पण ठिकाणी पडू शकते. माझं मनाचा ताबा मला पण राहत. देवाने त्यांना पाठवलं. प्रियांनो, अशा ठिकाणी तुमचं जीवन तुम्हाला आढळेल कधी कधी. दुसरे शमूएल 22:5 मध्ये लिहिलेले की मृत्यूच्या लाटांनी मला घेरलं, अधर्माच्या पुरांनी मला भयभीत केलं. एक अशी वेळ तुमच्या जीवनामध्ये येऊ शकते कदाचित, आणि बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये, बहुत लोगों की जीवन में ये समय कदाचित होगा. ये वचन आपके लिए है कि कोई भी प्रकाशन नहीं मिल रहा है, कोई रेवलेशन नहीं. रात का चौथा प्रहर, रात्रीचा चौथा प्रहर, अंधकार, अंगावरती काटे येणारे गाणे नाही, ड्रम नाही, गिटार नाही, म्युझिक टीम नाही. देवाची उपस्थिती आहे का नाही याचा डाऊट होणार. कारण की आता तुम्ही त्या येशूला त्या डोंगरावरती, किनाऱ्यावरती सोडून आलेले आहात. कोणती शस्त्र उचलण्यासाठी साथी तुम्हाला नाही. चमत्कार करणारा येशू आज तुमच्या सोबत, असं वाटतं की तो आता नाहीये. संध्याकाळीच मी चमत्कार पाहिला आणि चौथा प्रहरी आता काय? लाटांनी मला वेढलेलं. संध्याकाळीच खूप मोठं काम माझ्या जीवनात झालं आणि चौथा प्रहरी काय झालं? आता समुद्रामध्ये तुफान आलेला आहे. चारो बाजूला पाहतो काय झालेलं आहे? अंधकारच अंधकार झालेला आहे. कोणी मध्यस्थी करायला तुमच्या सोबत नाही, कोणी पण कॅप्टन नाही. सगळेच एकाच संकटात आहे. कोणताही विषय तुम्हाला कळणार नाही की काय बोलल्या जात आहे, आपण काय ऐकलं पाहिजे. फक्त जिवंत राहण्यासाठी, जीवनाची धडपड करण्यासाठी बसलेल्या लोकांची होडी आणि जहाज तुम्हाला असणार. चौथ्या प्रहरी लक्षात ठेवा. चौथ्या प्रहरी जेव्हा बाकी सगळे झोपलेले, पण तुम्ही नाव त्या ठिकाणी चालवा. आणि अशा वेळेस आपली चिड येते की मी आत्ताच देवासाठी किती मोठं काम केलं, मी आत्ताच देवाचा किती मोठा चमत्कार बघितला, आणि आता हे काय माझ्या जीवनात? आमेन. आत्ताच मी चमत्कार पाहिला. अभी तो मैंने चमत्कार देखा था. अभी तो मेरे सामने 5,000 से ज्यादा लोग खाना खाकर तृप्त हो गए.
मैं भी उसमें सहभागी था, मेरा भी पेट भर गया है। अभी तो हमने इतिहास में से बहुत बड़ा चमत्कार हमने देखा, और अभी क्या मेरे जीवन में होता? किती लोकांसोबत होता असं Bluetooth mode. की या रविवारी देवाने माझ्याशी वचन बोलला, सोमवारीच अशी परिस्थिती जीवनात येते की असं वाटतं की व्हॉट्स हॅपनिंग, क्या हो रहा है मेरे जीवन. कालच मी स्तुती आराधना केली, प्रभूला मी दशमांश दिला, प्रभूसाठी गाणे गायले, मी परमेश्वरासाठी वेळ दिला, आताच मी उपवास प्रार्थना संपवली, आताच मी परमेश्वरासाठी काहीतरी करील याची प्रतिज्ञा केली, आणि आता उद्या लगेच माझ्या जीवनामध्ये असं का? प्रियानो, तीच वेळ आहे ज्या ठिकाणी सैतान येऊन आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. म्हणून हे वचन आपल्याला जर माहित नसेल, ही गोष्ट ही घटना आपल्याला जर समजली नाही, मग आपण काय म्हणू, ठीक आहे, कालचा अनुभव खोटा होता, कालचा अनुभव काय होता, खोटा होता, खोटं होतं सगळं ते. आज जे आहे तीच रियलिटी, मेरा जीवन ऐसे ही रहेगा, मैं ऐसे ही जीऊंगा और एक दिन ऐसे ही मर जाऊंगा. काल जो काम देवाने तुमच्या जीवनात केलेलं आहे ते एका मिनिटात आपण विसरू शकतो. इट्स रियल, ये होता है. एक हफ्ता पहले जो प्रभु ने काम किया था वो हम लोग भूल जाएंगे कि कैसे परमेश्वर ने हमको इतने दूर लेकर गया, इतने लोगों के साथ मिलाया, एक बहुत बढ़िया वचन दिया, हम लोग वापस आ गए, अब जैसा जीवन था उससे बेकार हो रहा है ना. जीवन अभी बेकार ही हो रहा है, कुछ भी ठीक नहीं हो रहा मेरे जीवन में. ये शिक्षण सोबत पण तसंच झालं. प्रेज द लॉर्ड. की कॉमन लोक नव्हते, कोण होते? येशूचे निवडलेले शिष्य. म्हणून आपण फक्त बोलावलेले नाहीये, निवडलेले लोक. हम लोग केवळ बुलाए गई भीड़ नहीं है, त्या गर्दीतून वेगळे केलेले आपण लोक. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून मंडळी ही गर्दी नाहीये, मंडळी निवडलेल्या लोकांचा समूह आहे. दॅट इज चर्च. चर्च म्हणजे काय? चर्च म्हणजे ख्रिस्तासाठी निवडलेले लोक. चर्च शब्दाचा अर्थच होतो वेगळे केलेले लोक. म्हणून चर्च मध्ये गर्दी टिकू शकत नाही. जे देवाने बोलवलेले नाहीये ते काही दिवस राहतील, नंतर चालला जाईल, ते टिकणार नाही. पण ज्यांना देवाने निवडलेले आहे ते टिकून राहतील. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द त्या लॉर्ड. चौथ्या प्रहरामध्ये टिकून राहतील. वारा त्यांच्या विरुद्ध आहे तरी पण ते टिकून राहतील. वो बने रहे. प्रेज द लॉर्ड. बोले मैं बने रहूंगा. आमेन. मैं बने रहूंगा. प्रेज द लॉर्ड. सो त्या ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा बाकी सगळे लोक आराम करताय तुमच्या आजूबाजूला, आणि तुम्ही त्या ठिकाणी रात्री काम करत आहे, चौथा प्रहर, सगळे लोक आपलं जीवन एन्जॉय करताय. हा प्रश्न प्रत्येक लोकांचा की मी प्रभू परमेश्वरासाठी इतकं काही करतो, मी परमेश्वरासाठी इतकं काही चांगलं जीवन जगतो, पण माझेच मित्र आहे, माझे शेजारी आहे, माझे ओळखीचे लोक आहे, ते सगळं वाईट काम करतात, तरी पण त्यांच्याकडे पैसा आहे, तरी पण त्यांच्याकडे सगळं काय जीवनाच्या उपयोगी वस्तू आहे, सगळं काय. प्रियांनो, फरक काय माहितीये का? की तुम्हाला जे नंतर भेटणार आहे ते त्यांना कधीच भेटणार नाही. तुम्हाला उद्धार भेटणार, तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे, तुम्हाला शांती भेटणार आहे, तुम्हाला आनंद भेटणार आहे, तुम्हाला आरोग्य भेटणार आहे, ते इतर लोकांना कधीच भेटणार नाही. म्हणून जगाच्या गोष्टी आपल्याकडे एक दिवस असतील, दुसऱ्या दिवशी नसतील. डोंट वरी. परमेश्वरने गेला पाहिजे, स्वर्गीय आशीर्वाद नाही गेले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याने आपल्याला पाठवलेलं आहे. आपण पाठवलेली प्रजा आहे. योहाना 23:21 मध्ये लिहिलंय, जसं पित्याने मला पाठवलं तसंच मी पण तुम्हाला पाठवतो. आमेन. येशू काय म्हणतो? जसं पित्याने मला पाठवलं त्याचप्रमाणे मी पण तुम्हाला पाठवतो. याचा अर्थ काय माहितीये का? याचा अर्थ येशूला ज्या कामासाठी जगात पाठवलं होतं, येशू म्हणतो मी आता तसंच तुम्हाला पाठवतो. आमेन. म्हणजे माझ्या नंतर माझं काम हे तुम्हाला. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. धीर धरा, कारण की पाठवलेल्या लोकांच्या जीवनामध्ये खूप मोठे आशीर्वाद होणार. पण प्रश्न आहे की जर त्याने मला पाठवलं, मग माझ्या जीवनामध्ये
असं नाही की अडचणी येणार नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी तर आता देवामध्ये आलो, मैं तो प्रभु के पास आया हूँ, प्रभु ने मुझे भेजा है, आप मेरे जीवन में कुछ संकट नहीं आना चाहिए. ऐसा नहीं. संकट म्हणजे आपली ट्रेनिंग, संकट म्हणजे आपलं कोचिंग सेंटर. हालेलुया. वारा, वादळ, चौथा प्रहर, लाटा म्हणजे आपल्याला मजबूत करणारी कोच. ते शैतान नाही आणू शकत तुमच्या जीवनामध्ये. देव प्लान करता. शैतान नहीं कर सकता, क्योंकि आप किसके हैं? किसके हैं? प्रभु के. किसने भेजा आपको? प्रभु ने भेजा. तो शैतान बीच में कैसे उडी मारेगा? शैतान कस काय मध्ये उडी मारेल तुमच्या जीवनात? नाही का? मग बरेच लोक येतात, शैतान लय काम करत आहे. मी किती वर्षापासून तुम्ही ख्रिस्ती? 20 वर्षापासून ख्रिस्ती. 20 वर्षापासून दरवर्षी एकच रडगाणं आहे, शैतान सकाळी, दुपारी, संध्याकाळी. रविवारी शैतान, सोमवार ते शुक्रवार, शनिवार कोण? शैतान. पण किती वर्षापासून ख्रिस्ती आहे? 20 वर्ष, 25 वर्ष झाली. आज पण शैतान अटॅक करतो, शैतान हे करतो. याचा अर्थ की कुछ तो गड़बड़ है. कुछ तो क्या है? गड़बड़ है. चेक करना पड़ेगा कुछ तो गड़बड़. क्या गड़बड़ है? गड़बड़ ये है की आपल्याला माहीतच नाही की ज्याला देवाने निवडलेलं आहे त्याच्या जीवनात शैतान काहीच कार्य करू शकत नाही. आपलं वाटतं आजार शैतानापासून आहे, लाटा शैतानापासून आहे. कारण की बऱ्याच लोकांना असं वाटतं, असं शिकवलं जातं की प्रभु में जब आओगे तो तुमको कुछ नहीं होगा. पण मी आजपर्यंत कधीच बोललो नाही माझ्या सेवेमध्ये. 2008 पासून सेवेत. हे खोटं प्रॉमिस आहे. आणि मी जिथे जातो मी सगळीकडे सांगतो. बऱ्याच लोकांना वाईट पण वाटतं मी जे बोलतो, पण हे सत्य आहे. येशूने कधीच बोलला नाही मेरे पास आओ तुमको सब कुछ मिलेगा, भला चंगा हो जाएंगे, असं येशूने कधीच बोललं नाही. उलट सांगितलं. येशूने यांना पाठवलं, येशूच्या अधिकाराने त्यांना पाठवलं, येशूच्या शब्दाने त्यांना पाठवलं. तरी पण त्यांच्या जीवनामध्ये वारा आला, अंधकार आला, वादळ आलं. त्यांची नाव डोलू लागली, हलू लागली, त्यांची पळापळ झाली, त्यांना मेहनत करायला लागली. हे सगळे येशूने प्लान केलेले अनुभव आपल्यासाठी. हालेलुया. तर मी जिमला गेलो, मला बॉडी बनवायची, बायसेप पाहिजे, चेस्ट पाहिजे, आर्म्स पाहिजे. आणि मी म्हटलो मी 2च किलो वजन उचल. किती किलो? 2च किलोचं डंबेल. बस रोज काय उचलते मी? 2 किलो. येईल का मसल से? वेट लॉस करायचा आहे. रोज शुगर खाते, मिठाई खाते, आग्र्याचा पेठा पण खाते. आणि काय करायचंय मला? वजन कमी करायचं. होईल कमी? चहा चालू 4 टाइम दिवसातून. आहे की नाही? काहीच कंट्रोल नाही, चुरून मुरून मस्त खायचं. वजन कमी होईल का माझं? काय करावं लागेल? साखर कट. ट्रेनर काय सांगतो, डायटिशियन काय सांगतात? शुगर कट करो तुरंत. तळलेलं नका खाऊ, चिप्स नका खाऊ, पिझ्झा बर्गर नका खाऊ, साधं जेवण खा. मग डाएट लिहून देतात ते. आणि ते डाएट करणं सोपं आहे का? सोपं आहे डाएट करणं? नाही. कारण की तुम्हाला ताबडतोब आठवण येते मिठाईची. 2 दिवस डाएट कर, 3ऱ्या दिवशी चहा द्या मला, तर कापडी हात. मी माझं सांगतो चहा द्या. मी 2 महिने चहा सोडला होता. 2 महिने सोडला मी चहा. म्हटलं आता मी चहा, मला प्रॉब्लेम होऊ लागले, ऍसिडिटी होऊ लागली, चहा नको. 2 महिने मला वाटलं आता छुटकारा मिळाला मला. मग हिवाळा आला, मग थंडी सुरू झाली. मग मी सीमाला म्हटलं 1 कप दिवसातून, फक्त 1 कप पिऊ. म्हटलं ठीक आहे, आता थंडी हिवाळा 1 कप पिऊ. मग परत संध्याकाळी आता 2च कप चहा पिऊ. 2च कप. मग तो माझा डाएट फक्त 2 महिन्याचा होता. Bluetooth mode. त्याच्यानंतर मला मी सरेंडर केलं. मी चहाला मी निरोप देऊ शकणार नाही. चहाला माझा सुटकारा नाही. कारण की डाएट करणं कठीण आहे. तुम्हाला जर वेट लॉस करायचं आहे
तुम्हाला फिटनेस मध्ये यायचंय तुमच्या बॉडीला, तर तुम्हाला डाएट करणं कठीण आहे. जे स्टुडंट एक्झाम पास करायची, इझी काय एक्झाम पास करणं, UPSC MPSC IAS बनायचं, काय करावं लागेल? दिवसातून 10 तास 12 तास अभ्यास करावा लागेल. तुम्हाला सोशल मीडिया सोडावं लागेल, मित्रमैत्रिणी सोडावे लागतील, TV काय माहित नाही, एका खोलीमध्ये चुपचाप बंद करून खान सरला ऐकायचं, ते जे पण टीचर असतात त्यांची क्लासेस अटेंड करायचे, पुस्तकं वाचायची. सोपं आहे का? मग जाऊन कुठे तुम्ही IAS ऑफिसर बना. आत्मिक जीवनामध्ये, आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की मी काही पण करेल, कसं पण जगेल आणि माझं जीवन मी स्ट्रॉंग होईल, असं अजिबात नाही. आपल्या जीवनामध्ये संकट हे आपल्याला नवीन लेवलमध्ये घेऊन जाण्याचं एक साधन आहे. Yes, amen. ये शैतानापासून नहीं, शैतान की ओर से नहीं. शैतान की क्या हिम्मत कि वो परमेश्वर के चुने हुए लोगों को छुए. Praise the Lord. म्हणून कोणी शैतानाबद्दल रडायचं नाही. तुम्ही म्हटले हात वरती करून मला देवानी पाठवलेलं आहे, मग उद्या तुम्ही म्हणायचं नाही शैतान लय माझ्या मागे लागलेलं, म्हणजे तुम्हाला देवानी पाठवलेलं नाही. Amen? सो ज्या वेळेस देव त्याच्या लोकांना पाठवतो, आपण पाठवलेली प्रजा, मग आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या घटना ह्या निर्धारित आहेत. मग ते एखाद्या वेळेस आपली एका ठिकाणी हार असू शकते, अपयश असू शकतं. आपण विचारायचं परमेश्वरा याच्यातून तुम्हाला काय शिकवतो? सक्सेस देणारा देव आहे, कधी कधी तो तुम्हाला खाली पण करेल. Yes. त्याची पद्धत आहे आपल्याला घडवायची. तो कुंभार आहे, आपण माती आहे. ती माती सांगत ती कुंभाराला मला काय बनायचंय. तो कुंभाराचे हात बरोबर तुम्हाला घडवतात. कप बनवायचा आहे मातीचं, का भांड बनवायचं आहे मातीचं, का फ्लॉवर पॉट बनवायचा आहे मातीचा, का प्लेट बनवायची मातीची. माती सांगते का कुंभाराला की मला काय बनायचंय. त्याच प्रकारे तुम्ही जर जीवन देवाला दिलेले, अगर तुमने जीवन दिया है परमेश्वर को, तो वही चलाएगा. Yes, amen. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. वही चलाएगा, और वो हमें दुष्ट के हाथ में नहीं देगा, नहीं देगा, क्योंकि हम उसके हैं. Yes. जो भी कुछ होगा मेरे जीवन में वो उसने तैयार करके रखा. Yes, hallelujah. मग त्याने मला पाठवून, याचा अर्थ हा नाही की सगळं चांगलंच होईल. येशू बोला जा त्याच्या पलीकडे जा, तो पलीकडे जा, ही ट्रेनिंग होती. आता तुम्ही चमत्कार पाहिलेला आहे, ओके. आता मी तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार काहीतरी करू. मैं बड़ा काम तुम्हें दिखाने वाला. Praise the Lord. Praise the Lord. नवीन रूपामध्ये तुम्हाला मी दिसणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, कारण की त्याने मला पाठवलेले आहे, कारण की त्याने मला पाठवलेले आहे, तो मला पाहेल, तो मला पाहायला, क्योंकि उसने मुझे भेजा है, वो मुझे देखने आएगा. Amen. वाचू हे वचन परत ते, वचन 47. संध्याकाळ झाली हा. तेव्हा तो तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता. मग त्यांना वल्ली मारणे अवघड जात असे, हा, असे त्यास दिसले. कारण बस त्यांना वल्ली मारणे अवघड जात होते. कोणाला? शिष्यांना. असं कोणी पाहिलं? कोणी पाहिलं? चौथ्या प्रहरी सगळीकडे अंधकार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमची मंडळी, तुमची लेकरं एका त्रासातून जाते, कुणालाच दिसणार नाही, पण येशू पाहतो. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मेरा परमेश्वर देखता. Yes. सगळ्या लोकांना वाटतं की आपण छान आहे, आपलं ठीक, खूप छान चालू, छान कपडे घालतात, गाडीमध्ये फिरतात, लोकांना वाटतं की आपल्याकडे फार पैसा आहे असं वाटतं, पण आपली मनातल्या स्ट्रगल कोणालाच माहित नाही. आणि आपण सांगत पण नाही. लोक आपण आपले प्रॉब्लेम नाही सांगा, आपण आपले प्रॉब्लेम देवाला सांगा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रार्थना करतो आपण सोशल मीडियावरती पोस्ट करत नाही, आपण स्टेटस टाकत नाही, फिलिंग सॅड हॅशटॅग.
आपण कोणाला सांगतो? देवाला सांगतो. मग त्या चौथ्या प्रहरी हे सगळे 12 शिष्य जीवाची धडपड करत होते. नाव डुबू नये, नावीत पाणी येऊ नये, आमचा जीव वाचावा म्हणून धडपड करत होते आणि कोणीच त्यांना पाहत नव्हतं. पण बायबल सांगतं की येशूने त्यांना पाहिलं. Amen. प्रभु ने उनको देखा. हालेलुया. सो मेरे जीवन में कोई मुझे देख रहा है नहीं, मुझे कोई परवाह नहीं, मेरा प्रभु मुझे देख रहा है. Amen. Hallelujah. Yes. की Hallelujah. आपण वैजापूर मध्ये कशा प्रकारे मंडळी चालवत आहोत, Bluetooth mode. हम लोग किस प्रकार मेहनत कर रहे हैं, हम लोग किस प्रकार वचन के ऊपर निर्माण कर रहे हैं, वफादारी के साथ, प्रामाणिकपणाने, निमूटपणाने, कुणाला त्रास न देता, कुणासोबत स्पर्धा न करता आपण आपली मंडळी चालवत आहे. असं वाटतं की मुझे कौन देख रहा है, छोटे से गांव में नहीं, मेरा परमेश्वर स्वर्ग से हमको देखता है. Amen. त्याची नजर माझ्यावरती तेवढी काफी. बाकी कोणी माझ्यासाठी टाळ्या वाजव नाही वाजव, नो प्रॉब्लेम, डू नॉट वेट. तुम्ही प्रार्थना करता तुमच्या घरामध्ये कोणी पाहणार? बरोबर. तुम्ही एक काम चुकीचं करता बाहेर सगळ्यांना कळून द्याल, अरे हा व्यक्ती असा आहे. पण तुम्ही जे उपवास करता, तुम्ही जे गुडघ्यावरती जाता, तुम्ही जे त्याग करता, तुम्ही जे बलिदान करता, हे कोण पाहिल? आमचं देव. Amen. म्हणून मनुष्य फक्त तुमच्या चुका काढेल. तुमच्यातलं चुका काय आहे, तुमच्यातलं उणिवा काय आहे, तुमच्यात कमतरता काय आहे, पण माझा परमेश्वर तुमची परिस्थिती पाहिजे. हालेलुया. तो तुमची परिस्थिती पाहणारा देव आहे. कारण की त्याने मला पाठवलेले आहे, तो मला पाहिल. हालेलुया. क्योंकि उसने मुझे भेजा है, वो मुझे देखेगा. त्याने पाहिलं की आता माझे शिष्य हे नाव वल्ली मारत मारत थकले आहे. त्याने पाहिलं. त्याला तो शब्द आहे बायबल मध्ये, त्याचा अर्थ होतो लक्ष देणे. पाहणे म्हणजे काय? लक्ष देणे. पाहणे म्हणजे नोटीस करणे. फक्त पाहणे आणि नोटीस करणे दोघात फरक आहे. जसं पाठवणे आणि निरोप करणे दोघांमध्ये फरक आहे, त्याच प्रकारे पाहणे आणि लक्ष देणे. बरेच लोक पाहतात आपल्याला, ते गंमत पाहतात, काय करत आहे, कसं चालू आहे, लांबून काय करतात. आजकाल गंमत कशी पाहतात लोक? स्टेटस. स्टेटस म्हणजे गंमत आहे. कुठे गेले फिरायला? ओके. गंमत. तुम्ही आजारी पाहिला, ते लोक गंमत पाहतात. आता आजारी पडला, प्रॉब्लेम झाला, काय करतात लोक? गंमत पाहतात. ते पण पाहते. पण लक्ष देणं म्हणजे वेगळं. लक्ष देणं म्हणजे लक्ष ठेवा. काय करा? लक्ष ठेवा. म्हणजे काय करा? तो व्यक्ती काय करतो? त्या दिलेल्या जबाबदारीकडे निभावतो. म्हणजे येशूनी फक्त त्यांना पाहिलं नाही कॅज्युअली, पण येशूनी त्यांना नोटीस केली. बघत फरक आहे. बरेच लोक वडीलधारे, नातेवाईक, ज्यांना आपली परिस्थिती माहित आहे, ते येतील आणि पाहतील. पण येशू फक्त पाहणार नाही, तो येईल आणि लक्ष देईल. देव सगळ्यांना पाहतो, पण ज्यांना त्यांनी पाठवलेले त्यांच्याकडे तो लक्ष देतो. Praise the Lord. Praise the Lord. देव सगळ्यांना पाहतो, पण ज्यांना त्यांनी पाठवलेले त्यांना तो काय करतो? विशेष लक्ष देतो. त्याने याकोबाला लबानाच्या घरामध्ये संकटामध्ये पाहिलं. त्याने इस्रायल मध्ये मिस्रच्या गुलामीमध्ये, फारोच्या गुलामीमध्ये, शेकडो वर्षाच्या गुलामगिरीमध्ये त्याने पाहिलं. हिजकिया राजाच्या अश्रूंना देवाने पाहिलं. 15 वर्ष आयुष्य त्याला वाढवून दिलं. त्याने जी हेकार होती तिला संकटामध्ये पाहिलं आणि त्या ठिकाणी तिला लक्ष दिलं. उत्पत्ती 16:13 मध्ये लिहिलेलं आहे, तू मला पाहणारा देव आहेस. उत्पत्ती 16:13 मध्ये लिहिलेलं आहे, तू मुझे देखने वाला परमेश्वर है. पहिले पेत्र अध्याय 3 वचन 12, पहिला पत्रस 3:12. परमेश्वराचे नेत्र धर्मी लोकांकडे लागलेले असतात. हालेलुया. तो सगळ्यांना पाहतो, पण त्याचे नेत्र निवडलेल्या लोकांकडे लागले.
माझ्याकडे लागेल, तुमच्याकडे लागेल. Yes. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणून आपण मनुष्य मागे पळणारे लोक नाही, नो प्रॉब्लेम. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कोणी फोन करून विचारलं नाही विचारलं, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण की ज्याचं लक्ष पाहिजे त्याचं लक्ष माझ्याकडे आहे. Amen. Hallelujah. म्हणून मी सॅटिस्फाय. नाहीतर आपण कंप्लेंट करू, हा तुम्हाला फोन का बंद नाही केला, आता मी तुझ्याशी बोलणार नाही. आजकाल हा प्रॉब्लेम, त्यांनी मला विचारलं का बरं नाही, त्यांनी मला हे करायला पाहिजे होतं. अरे काय करणार मनुष्य एकमेकांना विचारून, बरं करणारा देव आहे, प्रार्थना ऐकणारा देव आहे, सोल्युशन देणारा पण देव आहे. वचन वाचा, प्रार्थना करा, दुसऱ्यांच्या फोनची वाट पाहू नका. जर आपण सगळ्यांकडून अपेक्षा करत राहिलो, शेवटी आपण चिडचिडे होऊ, आपलं कोणाशी पटणार नाही, आपण कोणाशी मित्र असणार नाही, कारण की आपण सतत अपेक्षा करू. त्यांनी मला फोन करायला पाहिजे होता, त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे होतं, त्यांनी माझ्याकडे अशी कशी पाळक आहे, आमच्या घरी येत नाही, प्रार्थना करत नाही, आम्हाला विचारत पण नाही. पाळक काय नाही करणार, सगळं काम परमेश्वर. Yes. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मी पण कोणाकडून अपेक्षा करत म्हणून खुश आहे, आनंदी. ज्या वेळेस आपण अपेक्षा करणं सुरू केलं, मग आपला प्रॉब्लेम सुरू होतो. सकाळपासून संध्याकाळ लिस्ट होईल, याच्याशी बोलायचं नाही, त्याला ब्लॉक करायचं, हा याच्या घरी जायचं नाही, आता तो माझ्या वाढदिवसाला आला नाही, मी पण त्याच्या वाढदिवसाला जाणार नाही, तो आमच्या लग्नात आला नाही, आपण पण त्याच्या लग्नात जायचं नाही. जगात हेच चालू आहे. लोक याच्यामध्ये आयुष्य, अर्धा आयुष्य गेलं, केस कळाले तरी पण लोक बदलत नाही. प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला सांगतो, आपण कुणाच्या कॉलचा वेट पाहायचा नाही. आपल्याकडे कॉल आहे, डायरेक्ट देवाला फोन लावायचा, प्रेयर कॉल. प्रेज द लॉर्ड. कोणाला फोन लावायचा? परमेश्वर. ज्या ठिकाणी त्या बायबल सांगता, आपल्या आतल्या खोलीचा डोक्याला तेल लाव, गुप्तमध्ये प्रार्थना कर, तुझा परमेश्वर गुप्तमध्ये तुला ऐकेल आणि वेळ असेल तर नक्की भेटा, कॉल करा, नो प्रॉब्लेम. पण एखादा व्यक्ती विसरला, वाढदिवसाला विश नाही केलं, किंवा आहे नाही जवळ, मग काय करणार? आमचे पास्टर हजारो किलोमीटर लावले, नो कंप्लेंट. वर्षातून एकदा येतात, आम्ही खुश आहे, 2 हप्ते त्यांच्यासोबत पूर्णपणे राहतो. त्याच्यानंतर काही अपेक्षा करत की त्यांनी कॉल करायला पाहिजे, त्यांनी विचारायला पाहिजे. मीच विचारतो, हाऊ आर यू, व्हॉट्स गोइंग ऑन. कारण की मदत करणारा मनुष्य नाही ते. Yes. कुठलाही मनुष्य, पास्टर मध्ये पण ताकद नाहीये, फक्त देवामध्ये ताकद. Yes. Amen. देवामध्ये सामर्थ, पवित्र आत्मा तुमच्या सोबत. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या घरी आहे, तुमचं काम करताना, तुम्ही प्रवास करताना, तुम्ही झोपताना, उठताना, बसताना, परमेश्वर तुमच्या सोबत. आणि आपली अपेक्षा कमी करा, लोकांपासून 0 करा, आपण खुश राहू. जितकी अपेक्षा वाढेल, आपण चिडचिड होऊ. कारण की त्याने आपल्याला पाठवलेलं आहे. दुसरा इतिहास 16:9 मध्ये लिहिलेलं आहे, प्रभूचे डोळे संपूर्ण पृथ्वीवर फिरत असतात. काय लिहिलेलं आहे? प्रभूचे डोळे संपूर्ण पृथ्वीवर फिरत असतात, जेणेकरून ज्यांचे हृदय त्याच्याशी खरे आहे, त्यांच्या प्रती तो सामर्थ्य दाखवू शकेल. म्हणजे देवाचं पाहणं म्हणजे फक्त पाहणं नाहीये, देवाचं पाहणं म्हणजे परिस्थितीला पाहणं, ऑब्झर्व करणं, निरीक्षण करणं. फक्त निरीक्षण करणं कशासाठी? समाधान घेऊन येण्यासाठी. लक्षात घ्या, कारण की त्याने तुम्हाला पाठवलेलं आहे, त्याचे नेत्र तुम्हाला पाहतील. Praise the Lord. कारण की त्याने मला पाठवलेलं आहे, त्याचे नेत्र मला पाहतील. हा पहिला आशीर्वाद पाठवलेल्या लोकांचा. पण आज आपण प्रार्थना करू की प्रभू, माझ्या मनातून कोणाही विषय काही पण जर दुरावा असेल, मनुष्यानं असतात आपल्या अपेक्षा, आपल्या मित्रांकडून असतात, नातेवाईकांकडून असतात, घरातल्या काही लोकांकडून असतात, पण आज हा बालिशपणा आपण येशूच्या नावामध्ये सोडून द्यायचा. प्रेज द लॉर्ड. कोणी आपल्याला विचारत नाही, इट्स ओके, आपण कॉल करून विचारू, तू कसा आहेस? प्रेज द लॉर्ड. आत्मिकरित्या आपण मोठं झालं पाहिजे, कारण की देवाने ती समज तुम्हाला दिली आहे, इतरांना नाही दिली. देवाने ती बुद्धी तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या परिस्थिती कोण सॉल्व्ह करेल याची वाट पाहू नका, तुम्ही जाऊन इतरांची परिस्थिती सॉल्व्ह करा. Amen. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आमेन. तुम्ही विचारा,
मी मदत करू शकतो का? माझी काही मदत लागेल का? आणि पहा, असं बोलल्याने समोरच्याला किती आदर मिळेल. आमेन. म्हणून आपल्या मंडळीतील लोक आपण छोटे छोटे प्रयत्न करू, कारण की आपण देवानी पाठवले, आपल्याला देवानी वचन दिले. आमेन. आपल्याला देवानी प्रॉब्लेम सोल्युशन करण्याचं, आपण सोल्युशन ओरिएंटेड. आपण कुठं जाऊ प्रॉब्लेम वाढवणारे लोक नाहीयेत. आपण जिथे जाऊ प्रॉब्लेम कमी करणारे असले पाहिजे. नाही तर उलट व्हायचं, आपण जिथे जाऊ प्रॉब्लेमच सुरू, असं नाही बनायचं. आपण जिथे जाऊ त्या ठिकाणी काय आलं पाहिजे? समाधान आलं, शांती आली पाहिजे, सौख्य आलं पाहिजे, समृद्धी आली पाहिजे. कारण की त्याने आपल्याला जगात पाठवलं. फक्त पहिला आशीर्वाद, असे 4 आशीर्वाद आपण दर रविवारी ते स्टडी. या आपण आपल्या जागेवर उभा राहू आणि प्रार्थना. नेहमी लक्षात ठेवू की तो परमेश्वर, चौथा प्रहरी मला पाहणारा परमेश्वर, क्योंकि उसने मुझे भेजा है. इसका मतलब ये नहीं कि मेरे जीवन में कोई परेशानी नहीं आएगी, मेरे जीवन में कोई आंधी तूफान नहीं आएगा. आ सकता है, परंतु लक्षात घ्या देवाच्या निवडलेल्या लोकांना, तुम्ही एकटे नाही, आप अकेले नहीं हो. आपको प्रभु देखता है, त्याचे नेत्र तुमच्यावरती आहे प्रिया. तो तुम्हाला पाहत आहे कशा प्रकारे तुम्ही तुमची नाव त्या ठिकाणी वल्ली मारत आहे, कशा प्रकारे तुम्ही ओढत आहे, हे परमेश्वर पाहत आहे. तुम्ही त्याचा दावा करत आहात, Bluetooth mode. हे पण तो पाहत आहे. तुमचे साथीदार पण थकलेले आहेत, वो देख रहा है. वो देख रहा है कि हवा आपकी विरुद्ध है. वो देख रहा है आपकी कलीसिया एक कठिन समय से होकर जा रही है. आपका परिवार, आपकी नौकरी, आपका काम एक बहुत ही कठिन दिशा से जा रहा है, कठिन दशा से होकर गुजर रहा है. वो सब कुछ देख रहा है. He is watching everything. Remember, His eyes are upon me. त्याचे नेत्र माझ्याकडे. आपले हात उंच. थँक यू लॉर्ड जीसस. धन्यवाद यीशु. Father, we praise your name. Hallelujah, hallelujah, hallelujah. Oh, we praise your name, oh Lord. Hallelujah. Jesus. Hallelujah, hallelujah, Jesus. Praise you, Yeshua. वो Hallelujah. मुझे देखने वाला परमेश्वर है. Hallelujah. Amen. Hallelujah. Jesus. हालेलुया. Hallelujah. हम गाए हो सेना, तू राजा है राजा, तेरी महिमा तू है प्रभु. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो सेना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा तू ही प्रभु. सब मिलके तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो सेना,